तर पुण्यामधील मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। मानाच्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीला ढोल ताशांच्या गजरामध्ये निरोप देण्यात आला। मानाचा पहिला कसबा गणपती 3:45 विसर्जित झाला, तर त्यानंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती हा 4:10 या बाप्पाचं विसर्जन झालं। मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती हा 4:35 विसर्जित झाला, तर मानाचा चौथा तुळशीबाग गणपती हा 4:59 या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। पुण्यामधल्या 5ही गणपती बाप्पांचं मानाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। तर पुण्यामधले मानाचे हे 5 गणपती बाप्पा त्यांचं पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आलं। पुण्यामधला मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरीचा गणपती बाप्पा, मानाचा दुसरा गणपती या बाप्पाचं विसर्जन झालं। त्यानंतर गुरुजी तालीम या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। पुण्यातले मानाचे हे 5 गणपती। पुण्यामधल्या विसर्जन मिरवणुकांची सुरुवात या मानाच्या गणपतींपासून होते आणि त्यानंतर बाकीची सगळी मोठमोठी गणेश मंडळं सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। पुण्यामधील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे। नमस्कार, आपण आहोत पुण्यातल्या पांचाळेश्वर मंदिर परिसरात, कारण दगडूशेठ बाप्पाचं विसर्जन थोड्याच वेळात होणार आहे। ही प्रथा आहे, प्रचंड छान आणि उत्साहाच्या वातावरणात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर इथे पांचाळेश्वर मंदिरात येऊन आरती केली जाते आणि आरतीनंतर समोरच कृत्रिम हौद केलेला आहे, तिथे बाप्पाची मूर्ती विसर्जित केली जाते। प्रतिमूर्ती आहे ही। सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू आहेत, कारण बाप्पाला शेवटचा निरोप आपण देतोय। पुणेकरांचे डोळे पाणावलेले आहेत आणि याच वेळेला एकच गोष्ट आठवते, तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, माझा देवा एक दंता, तुझं मागतो मी आता। गजर सुरू आहे या ठिकाणी आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे सगळे प्रस्थ या ठिकाणी आहेत। मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सुनील रासने, त्यांच्या बरोबरच असलेले विश्वस्त ते सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्याच हस्ते बाप्पाची मूर्ती विसर्जित करण्यात आली आहे आणि त्यानंतर विसर्जन झाल्यानंतर बाप्पाचं हे पाणी आहे ते सगळ्यांच्या भाळी लागावं ह्याची देखील काळजी घेतली जाते। अतिशय सुंदर आणि भावाने भरलेला हा क्षण मानाचे 5 गणपती आपण पाहिले, मानाचे 5 गणपतींचं विसर्जन झालेलं आहे। मात्र पुणे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच गणपती उभा राहतो आणि तो म्हणजे दगडूशेठ बाप्पा। जसं मुंबईत गेल्यानंतर राज्यातला देशभरातला कुठलाही माणूस सिद्धिविनायकाचं दर्शन घेतो, त्याचप्रमाणे पुण्यात येणारा प्रत्येक भाविक
प्रत्येक नागरिक हा दगडूशेठ चरणी अर्पण होतोच आणि मनोभावे पूजा करतो। 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली आहे सगळ्यांनी। गणेशोत्सवाची आज सांगता होते, आज अनंत चतुर्दशी आहे आणि त्यानंतर आज बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहिली आपण। प्रचंड उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली आणि त्यानंतर झालेलं हे प्रचंड सुंदर असं विसर्जन। कॅमेरामॅन निखिल करंदीकर सह कस्तुरी मराठे, पुढारी न्यूज, पुणे।